पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करा, बिरसा फायटरची मागणी। पत्रकारांचे अभिनंदन व धमकी देण्याच्या निषेध सुशील कुमार पावरा व बिरसा फायटर संघटना यांच्या मार्फत निषेध। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन। प्राथमिक आरोग्य केंद्र वेली, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार येथील डॉक्टरांची गैरहजेरी व अनास्थाची बातमी दैनिक पुण्यनगरी या वृत्तपत्रात पत्रकार मंगेश बिकावडवी, राहणार तेलखेडी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार यांनी प्रसिद्ध केल्याच्या रागातून अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीत वाण्या दौल्या वडवी, राहणार वेली, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा 2017 व 2019 अंतर्गत गुन्ह्याचे अधिक कलम लावून तात्काळ अटक करा व डॉक्टर प्रदीप चव्हाण यांना सेवेतून निलंबित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, पत्रकार मंगेश वडवी, बिरसा फायटर्स जुगनी गाव शाखेचे अमिताभ वडवी, गणपत वडवी, कांतीलाल पावरा, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा, राजकुमार पावरा, प्रकाश पावरा, पोहल्या वडवी, गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार मंगेश वडवी यांना अश्लील शिवीगाळ करीत धमकी दिल्याच्या घटनेचा व धमकी देणाऱ्या आरोपी व डॉक्टरांचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। पत्रकार मंगेश वडवी यांनी 16 जुलै 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची गैरहजेरी व अनास्था यावर वृत्त प्रकाशित केले होते। या बातमीचा राग मनात धरून वाण्या दौल्या वडवी, राहणार वेली यांनी दिनांक 19 जुलै 2025 रोजी रात्री 11:30 पत्रकार मंगेश वडवी यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। ही घटना धडगाव येथे होडी चौकात घडली असून सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आरोपी वाण्या दौल्या वडवी यांच्या विरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय दंड संहिता 2023 अंतर्गत कलम 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। पत्रकार हे समाजात घडणारे अन्याय, अत्याचार विरोधात सत्यस्थितीची बातमी प्रकाशित करून न्याय मिळवून देण्याचे लोकहिताचे चांगले काम करतात। प्राथमिक आरोग्य केंद्र वेली येथील सत्य घटनेची बातमी पत्रकार मंगेश वडवी यांनी प्रकाशित केली होती, म्हणून पत्रकार मंगेश वडवी यांचे हार्दिक अभिनंदन व पत्रकाराला धमकी देणाऱ्या डॉक्टर व आरोपी वाण्या दौल्या वडवी यांचा जाहीर निषेध करतो। डॉक्टर व वाण्या दौल्या वडवी हे पत्रकारांचा व सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत। पत्रकारांना धमकी व गुंडगिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत, आरोपीला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार यांनी व्यक्त केली आहे। सातपुडा वाहिनी, धडगाव। वेली, तालुका अक्कलकुवा येथील डॉक्टरच्या गैरहजेरी व अनास्थेबद्दल वृत्तपत्रात बातमी छापली, हे मनात राग धरून तेथील डॉक्टर व तेथील वेली येथील वाण्या दौल्या वडवी या पुढाऱ्याने पत्रकार मंगेश वडवी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही संघटना म्हणून कधीच खपवून घेणार नाही आणि या आरोपीला आम्ही कदापि माफ करणार नाही। पत्रकार बंधू हे समाजामध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित आपली बाजू मांडत असतात आणि सत्य जनतेसमोर आणत असतात। सत्य जनतेसमोर मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं एक लोकहिताचं काम करत असतात। म्हणून पत्रकार मंगेश वडवी यांनी वृत्तपत्रात बातमी छापून एक चांगलं काम केलेलं आहे, लोकहिताचं काम केलेलं आहे। म्हणून या पत्रकार बंधूचं, मंगेश वडवीचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या गुंड व्यक्तीने वाण्या दौला वडवी यांनी पत्रकार बंधूला धमकी दिली त्या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या गुंड व्यक्तीवरती पत्रकार संरक्षण कायदा सन 2019 सन 2017 अनुसार अधिक गुन्हे कलम लावून
तात्काळ या गुंड व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि या डॉक्टरला सुद्धा सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। पत्रकारांना अशा पद्धतीची धमकी कदापि आम्ही खपवून घेणार नाही। मंगेश वडवी या पत्रकारासोबत आमची संपूर्ण बिरसा फायटर टीम आहे। ज्याने कोणी यांना धमकी दिलेली आहे त्यांनी पुढे विचार करायला पाहिजे की मंगेश वडवी हे पत्रकार एकटे नाही आहे, तर यांच्यासोबत आमची टीम आहे, संपूर्ण आदिवासी समाज आहे। म्हणून पुनश्च या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचा वृत्तपत्रात चांगल्या बातम्या छापतात, सत्य परिस्थिती मांडतात, निर्भीडपणे आपली बाजू मांडतात, म्हणून त्यांचा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि या गुंड व्यक्तीवर कारवाईची मागणी करतो। जय बिरसा, जय आदिवासी, जय आदिवासी।